डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीपराव वळसे पाटील, स्टेजवर उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव डोंगरे, भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलासराव रांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, जुन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक शेठ घोलप आणि ज्यांनी आत्ताच या ठिकाणी मार्गदर्शन केले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अतुल शेठ बेनके। खरं तर आज या ठिकाणी हा स्वागत मेळावा आयोजित केलेला आहे आणि लवकरच लोकसभेच्या निवडणुकांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे आणि खरं तर आघाडीचा गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती आणि काँग्रेसचे आम्ही नेते मंडळी सहसा राष्ट्रवादीच्या किंवा आघाडीच्या बरोबर लवकर येत नाही दादा, परंतु अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांचा सत्कार या जुन्नर तालुक्यामध्ये होत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे आणि ते चुकवणं योग्य नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही लवकरात लवकर या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलो। आणि खरं तर आघाडी बरोबर जायचं, जे देशात आघाडी झाली, महाराष्ट्रात आधी आघाडी झाली। खरं तर आज जर या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं अतुल शेट्टी या ठिकाणी सांगितलं की शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उरपळत चाललेला आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार नाजूक आहे। कांद्याच्या बाबतीत, भाजीपाल्याच्या बाबतीत सगळ्या बाजूने आपण या ठिकाणी अभ्यास जर केला तर मला वाटत नाही शेतकऱ्यांचे गेल्या 4-5 वर्षापासूनच्या जे काय हाल चालले ते खरं तर या सरकारची जी काही ध्येय धोरणं आहेत त्यामुळे खरं तर शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी चालू आहे। आज शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेली नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नुसता बोबाटा केला, जीएसटी लावला, नोटबंदी केली, याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालंय। आज जर या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं का नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील साहेब या ठिकाणी बसलेले, फक्त ऊसाच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी ठरला गेलेला आहे, परंतु त्या माध्यमातून पण कारखान्यांची फार मोठ्या प्रमाणात आज हेळसांड चालू आहे। 31 रुपयाला साखर सुद्धा या ठिकाणी विकली जात नाही, मोलॅसिसला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते, दिवसा इंडस्ट्रीला लाईट दिली जाते आणि आज ज्या का तर लाईटचं प्रोडक्शन कमी आहे, मग कारखाना जर लाईटचं प्रोडक्शन जर करत असेल तर 6.5 रुपयाची वीज आज ती 3.5 रुपयांनी सरकारला विकावं लागते, ती सुद्धा सरकार घ्यायला मागत नाहीये। ही जर कारखान्यांची परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने बाजारभाव द्यायचे, एफआरपी पूर्ण करता येत नाही। साखर 31 रुपये असताना एक्सपोर्टला साखर जात नाही, डोमेस्टिक मार्केटला साखर विकली जात नाही आणि ही परिस्थिती असताना जर सरकारमध्ये जर आपली मंडळी त्या ठिकाणी जर असते, आज पवार साहेब त्या ठिकाणी जर असते तर नक्कीच मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाजूने एक चांगल्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेतले असते, शेतकऱ्यांची होरपळ त्या ठिकाणी झाली नसती। आज मोठमोठ्या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे। दिलीप पाटील त्या दिवशी परवा मुंबईला मीटिंग मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी खरं तर त्यांनी तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला, म्हणून मला वाटतं की 2-3 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती पाण्याची उपलब्धता तयार होणार आहे। मी
अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. खरं तर आमचे काँग्रेसचे सर्वच नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लोकसभेचं अजितदादा या ठिकाणी जाहीर करणारच आहेत का उमेदवार कोण असेल, पण खरं तर या जुन्नर तालुक्याला एक लोकसभेचा उमेदवार मिळाला तर नक्कीच मला वाटतं का जुन्नर तालुक्यातील सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी मागे उभे राहतील. कारण मला वाटतं स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकरांनंतर या ठिकाणी या जुन्नर तालुक्याला खासदारकीचं नेतृत्व करायची संधी या ठिकाणी मिळालेली नाही. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की ज्या वेळेला लोकसभेला आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर काम करतोय तर नक्कीच उद्याच्या विधानसभेला सर्व राष्ट्रवादीवाले काँग्रेस बरोबर या ठिकाणी काम करतील अशीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अमोल कोल्हेंचं यांचा पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.